नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। पुण्याच्या बालेवाडीमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी, सुप्रिया सुळेंचा आरोप। फेक नरेटिव्ह सेट करण्यासाठी आरोप करतायत संसद रत्न हल्ली असं का बोलतायत माहिती नाही, सुळेंच्या ट्विटनंतर सुनील तटकरेंचा आरोप। मवियातले सावत्र भाऊ मवियाला मतं दिली तर ते सर्व योजना बंद करतील, चंद्रपूरच्या चिमूरमध्ये देवेंद्र फडणवीसांची टीका। देवेंद्र फडणवीसांनी सुडाचं राजकारण सुरू केलं, पराभवाची भीती असल्यामुळे योजना बंद होईल असं फडणवीस बोलतायत, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। लाडकी बहीण योजना टर्निंग पॉइंट नाही तर यू टर्न ठरेल, आमचं सरकार आल्यास महिलांना 3000 देणार, संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। पुण्यामध्ये आज शिंदे, फडणवीस आणि अजितदादांच्या उपस्थितीमध्ये लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ कार्यक्रम, बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये कार्यक्रमाचं आयोजन। पुण्यातील लाडकी बहीणच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये दुरुस्ती, लाडकी बहीणच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवारांच्या नावाचा समावेश, आधीच्या पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नव्हतं। 4 राज्यांच्या निवडणुका एकत्र घेता येऊ शकत नाहीत, वन नेशनमध्ये इलेक्शनच्या थापा बंद कराव्यात, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। राज्यामध्ये सध्या 3 घाशीराम कोतवाल यांच्या काळामध्ये जशी लुटमार होती तशी आताही सुरू, संजय राऊतांचा माहितीवर हल्लाबोल। भाजप सरकार राज्यामध्ये निवडणूक घेण्यासाठी घाबरतंय, निवडणुकीमध्ये पराभव होणार असल्याचं भाजपला दिसतंय, विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार असल्याची शक्यता असल्यानं अनिल देशमुख यांची टीका। अजितदादा आणि छगन भुजबळ कुणीही मतदारसंघ बदलणार नाही, दादा भुजबळ मतदारसंघ बदलणार याबाबतच्या चर्चा खोट्या, अजित पवार बारामतीमधून लढणार नसल्याच्या चर्चेवर तटकरेंचं वक्तव्य। विधानसभेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून मोर्चे बांधणी सुरू, चिपळूण विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधवांना निवडणूक रिंगणामध्ये उतरवण्यासाठी पक्षाकडून चाचपणी, मिलिंद नार्वेकरांची पदाधिकाऱ्यांशी चर्चा। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये शरद पवार गटाकडून जाणीव जागर यात्रा, पवार गट मतदारसंघामध्ये 3 टप्प्यांमध्ये जागर यात्रेद्वारे जनजागृती करणार। मुंबई गोवा महामार्गाच्या आंदोलनकर्त्यांशी मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा, भेटीसाठी येण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। महंत रामगिरींचं वादग्रस्त विधान, पोलिसांकडून गुन्हा दाखल, वैजापूरमध्ये 19 ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू, तर छत्रपती संभाजीनगर शहरातही तणावाचं वातावरण। पालकमंत्री दादा भुसेंनी नाशिकमधल्या कालच्या राड्यानंतर आज तातडीची बैठक बोलावली, नाशिकमध्ये दुपारी 1:30 वाजता बैठक होणार। वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रामगिरी महाराजांवर दुसरा गुन्हा दाखल, पुण्यामधल्या कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये रामगिरी महाराजांवर गुन्हा। राजकीय लोकांनी संतांबाबत बोलताना योग्य माहिती घेऊन बोलावं, देशहित न पाहता जाणीवपूर्वक हिणवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात धाराशिवमधील कळंब बंदची हाक, कळंब शहरामधील शाळा महाविद्यालय आज बंद, सकल हिंदू समाजाकडून कळंब बंदची हाक। कोलकाता घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये शेकडो डॉक्टर रस्त्यावर, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची डॉक्टरांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारी रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया रखडल्या, घाटी रुग्णालयामधील 532 डॉक्टर तर मिनी घाटी रुग्णालयामधील 32 डॉक्टरांचा संपामध्ये सहभाग, कोलकातामधील डॉक्टर तरुणीच्या हत्येच्या निषेधार्थ काम बंद। अत्यावश्यक सेवा वगळून राज्यभरातील निवासी डॉक्टरांचं आज काम बंद आंदोलन, रुग्णालयामधील ओपीडी सेवा बंद राहणार, कोलकातामधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन। बुलडाण्यामध्ये कृषी सहाय्यक संघटनेचे काम बंद आंदोलन, ई-पीक पाहणी दरम्यान येणाऱ्या अडचणी सोडवा, कृषी सहाय्यक संघटनेची शासनाकडे मागणी। परळीच्या वैद्यनाथ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेजचे परळी तहसील कार्यालयावर मोर्चा, कोलकाता घटनेच्या निषेधार्थ मोर्चा। लातूरमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांचं आमरण उपोषण, उपोषणकर्त्या महिलांची 4थ्या दिवशी प्रकृती खालावली, घरकाम करणाऱ्या महिलांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी। बुलडाण्याच्या देऊळगाव राजा इथल्या डॉक्टर असोसिएशनचा निषेध मोर्चा, कोलकातामधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन। लातूरमध्ये डॉक्टरांच्या संघटनांचा कॅन्डल मार्च, कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या हत्या आणि अत्याचाराच्या घटनेचा निषेध, डॉक्टर संपावर। मी आज पासपोर्ट आणि ITR घेऊन येते, कुठे येऊ कळवा, तुमच्या मालकांचं उत्पन्न कसं कुठून आलंय तपशील आणावा, अन्यथा दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार, अंजली दमान यांचा आव्हान। दमान या रिचार्जवर चालणाऱ्या ताई, तुमच्या पत्रकार परिषदेनंतर तुमचे कारनामे समोर आणणार, सूरज चव्हाणांचा इशारा। संजय मंडलिक गट, संजय बाबा घाडगेंचाही हसन मुश्रीफांना पाठिंबा, कागल विधानसभा मतदारसंघामध्ये समरजित घाडगे आणि मुश्रीफांमध्ये लढत होण्याची चिन्ह।
निवडणूक आयोगानं आभार, त्यांनी शोभेल असं चिन्ह आम्हाला दिलेलं आहे. आता आम्ही खऱ्या अर्थानं चौकार षटकार मारणार. बॅट चिन्ह मिळाल्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदी 25 ऑगस्टला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. मोदींच्या दौऱ्यापूर्वी नार पार गिरणाखोरी बचाव कृती समिती आक्रमक. काळे झेंडे दाखवणार, उन्मेष पाटलांचा इशारा. आर्थिक नियोजन धाब्यावर बसून घोषणांचा पाऊस. सामनाच्या अग्रलेखामधून राज्य सरकारवर जोरदार निशाणा. वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात. रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरुळपीर तालुक्यामध्ये सकाळपासून पावसाच्या सरी. पुढील 48 तासामध्ये जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा. बुलडाणा जिल्ह्यामध्ये पावसाची रिमझिम. शेतकऱ्यांना पावसामुळे काहीसा दिलासा. अहमदनगरच्या जामखेड परिसरामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे लेंडी नदीवरील पूल पाण्याखाली. अनेक गावांचा संपर्क तुटला. पुलाच्या दुसऱ्या बाजूला अडकलेल्यांना जेसीबीच्या मदतीनं बाहेर काढलं. राज्यभरात पावसाची ओढ. राज्यातील 32 प्रमुख धरणांमध्ये सरासरीच्या 10% अधिक जलसाठा. पुणे जिल्ह्यामध्ये यंदा चांगला पाऊस. पुढील 5 दिवसांसाठी पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज. हवामान खात्याचा अंदाज. अकोल्याच्या अकोट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. नदी नाल्यांना पूर. मोहोळ गावामध्ये अनेकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं रात्रभर ग्रामस्थांचे हाल. साताऱ्यामधल्या जिहे कटापूर योजनेचं मान खटावचे आमदार जयकुमार गोरेंच्या हस्ते पूजन. तालुक्यामधल्या कृष्णा धरणातून आंधळी धरणामध्ये पाण्याचा विसर्ग. शेतीसाठी पाण्याचा प्रश्न मिटला. सिंधुदुर्गाच्या कणकवलीमधील पटवर्धन चौकमध्ये दंगल नियंत्रण पथक तैनात. कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी बंदोबस्त. ऐन पावसाळ्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती. मागच्या काही दिवसात पावसानं दडी मारल्यानं उष्णता वाढली. कमाल तापमान वाढ झाल्यानं भात शेतीवर परिणाम. पुण्याच्या जुन्नर तालुक्यामधल्या राजुरीमध्ये पाळीव प्राण्यांवर बिबट्याचा हल्ला. बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश. रामगिरी महाराजांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या एकूण 47 जणांवर गुन्हा दाखल. अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा. महाराजांच्या वादग्रस्त विधानानंतर मुस्लिम समाजानं काढला होता मोर्चा. शेत जमिनीवरील बेकायदा पुनर्वसन हटवण्यासाठी शेतकऱ्यांचं बेमुदत आमरण उपोषण. पुण्याच्या खेड तालुक्यामधल्या काळूस इथल्या शेतकरी आक्रमक. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा आंदोलकांचा इशारा. धुळ्यामध्ये आज सकल हिंदू समाजाकडून धुळे बंदची हाक. धुळ्यामधील बस स्थानकातून सुटणाऱ्या सर्व बसेस बंद असल्याचं माहिती नसल्यानं प्रवाशांचा खोळंबा. बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात धुळे बंदची हाक. जे रुग्णालयामधील निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन. कोलकातामधील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन. केंद्रीय स्तरावर डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा तयार करावा, डॉक्टरांची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना विषबाधा. जवळपास 100 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती. केकत जळगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेमधली घटना. कोल्हापुरातील रुईमध्ये पूर्व विमानस्थानमधून 2 समाजामध्ये वाद. 2 समाजात झालेल्या हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती. वर्षभरापासून सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी गेल्यानंतर हाणामारी. कोल्हापुरात रस्त्यांची दुरवस्था. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नागरिकांकडून डर्ट ट्रॅकचे अनोखे आंदोलन. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन. भंडाऱ्यामध्ये कत्तलीसाठी नेणाऱ्या 33 जनावरांची सुटका. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाई. नंदुरबारच्या रोजरीपाडा परिसरामध्ये लाकूड तस्करांवर वन विभागाची धडक कारवाई. कारवाईमध्ये सागवान लाकडांसह 2 लाखांचं साहित्य जप्त. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. अभियांत्रिकीची कामं, रेल्वे मार्ग, सिग्नल आणि इतर उपकरणांची देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक असणार. अंबरनाथचे काँग्रेस माजी शहराध्यक्ष प्रदीप पाटलांचं पक्षातून निलंबन. पक्षामध्ये नसतानाही काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम केल्याचा आरोप. कुस्तीपटू विनेश फोगाट दिल्लीमध्ये दाखल. विनेश फोगाटचं दिल्लीमध्ये जल्लोषात स्वागत. दिल्लीमध्ये दाखल झाल्यानंतर विनेश फोगाट भाऊ. ईडीकडून उद्योगपती गौतम थापर यांची 678 कोटींची मालमत्ता जप्त. महाराष्ट्रामधील भूखंडही जप्त. तब्बल 2435 कोटी रुपयांच्या कर्ज अपहार प्रकरणी कारवाई.